आय मीन प्रियदर्शनी राजेश शिर्के. हा अलभ्य लाभ. कसं काय येणं केलं? रागवेन मी तुमच्यावर. मला आहोजाहो करून बोललेलं अजिबात नाही आवडणार सर. तुमची लाडकी शिष्य आहे मी. मला माझ्या नावानेच बोलवा बघू. चालेल, मलाही आवडेल. सरस्वती, अहो पण रणवीर राजेश शिर्क्यांच्या पत्नी आहात. तुमचा योग्य तो सन्मान झालाच पाहिजे आमच्या हातून. या. तर माझा सन्मान तुमच्याकडनं मिळणाऱ्या शाबासकीत आहे, तुम्ही केलेल्या कौतुकात आहे. सरस्वती, तुझी नम्रता सगळ्यांचं मन जिंकून घेते. म्हणून तर शाळेतल्या सर्व शिक्षकांची तू खूप लाडकी होतीस. ये. पण सर, सगळ्या शिक्षकांमधून तुम्ही आमचे आदर्श होता. अच्छा. तुमचं विद्यार्थ्यांना शिकवणं, त्यांना समजून घेणं, तुम्ही केलेले संस्कार सर कायमस्वरूपी मनावर कोरले गेले. खरंच सांगते, तुमच्यासारखे गुरु मिळण्याचं भाग्य प्रत्येकाच्या नशिबात नसतं. आणि तुमच्यासारखे विद्यार्थी मिळण्याचं भाग्यही सगळ्या शिक्षकांच्या नशिबी नसतं. बाकी होतात पाटे वरवंटे, दळत बसतात आपलं आयुष्य. बाकी कसं चाललंय? चाललंय सर, ठीक चाललंय. तुम्ही वाचनाची आवड लावली. कथा, कविता, कादंबऱ्यांमध्ये मन रमवते मी माझं. नाहीतर त्या राजेश शिर्के महालाच्या भिंती इतक्या उंच आहेत की तिथे एकाची हाक दुसऱ्याला ऐकू नाही जात. सर, सुसंवाद तर फार दूरची गोष्ट आहे, पण सहज साधा संवादही शक्य नाहीये तिथे. मग जुने शाळेचे दिवस आठवत बसते मी. त्याच आठवणींची फुलपाखरं रुंजी घालतात माझ्या भोवती आणि जगण्याची उर्मी देतात मला. खरंच सर, खऱ्या अर्थानं जगायला तुम्हीच शिकवलत मला. सरस्वती, अगं तू खरंच सरस्वती आहेस ग, म्हणून तर तुला सरस्वतीचं महत्व कळतं. पण तुझे सगळे सोयरे राजेश शिर्के, ते जे महालात बसलेत त्यांचं काय? आमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाही आणि आमचे विचार त्यांच्या डोक्यात शिरत नाहीत. त्यांनी जे कुंपण घालून दिलंय ना, त्या कुंपणातच आम्ही ज्ञानमंदिराची बाग फुलवतोय, माळी बनवून. पण आमच्या मालकांना जर फक्त बागेतली फुलं खोडून विकण्यातच इंटरेस्ट असेल तर बागेचं पुढं काय होणार कळत नाही. युजलेस. हे बघा, आपली कॉन्सेप्ट जर टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचत नसेल तर फेकून द्या ती. आणि मला समजून सांगण्यापेक्षा सुद्धा आपली चेन ऑफ रिटेल मॉलची कॉन्सेप्ट तुम्ही एकदा नीट समजून घ्या. आय नो सर, आपण मिडल क्लासला टार्गेट करतोय, पण त्यांच्या मनामध्ये नेहमी उच्च वर्णीयांबद्दल एक क्रेज असते आणि म्हणून या नवीन कॉन्सेप्टसाठी आम्ही या मॉडेलची निवड करतोय. हे असले सेन्शियस मॉडेल घेऊन आम्हाला काय म्युझिक अल्बम बनवायचं? हे बघा, एक लक्षात घ्या, या मॉडेलचा चेहरा इंडियनाइज जरी असला तरी सुद्धा तिच्या डोळ्यातलं स्वप्न हे BMW मध्ये बसण्याचं असलं पाहिजे. आणि तिच्या डोळ्यातलं हे स्वप्न आपण लोकांपर्यंत जाऊन विकायचं. पण सर, मला काय वाटतं, डोंट ट्राय टू कन्व्हिन्स मी. जेवढं आम्हाला हवंय तेवढं फक्त डिलिव्हर करा. 72 तास. गेट मी द मॉडेल.
बेबी काय पाहतेस? बॉबी, तो विक्रमादित्य राजेशिर्केच होता ना? हो. अरे मग तो इथे काय करत होता? अगं, त्याच्याच ॲडसाठी मी तुला इथे बोलावलंय. त्याला की नाही कॅम्पेनसाठी एक लीड मॉडेल हवे. वाव बॉबी, यू आर सिम्पली ग्रेट. बॉबी, आय एम रेडी फॉर दॅट. आय एम रेडी. हे आत्तापर्यंत त्याने 150 मॉडेल्स रिजेक्ट केले तर. पण त्या 150मध्ये मी नव्हते. त्यासाठीच तर तुला इथे बोलावलंय. बॉबी, ऑडिशन कधी आहे? आय एम सो एक्सायटेड यार. हे बघ, तू काही कर आणि मला ऍड मिळवून दे. मी काही करायला तयार आहे. त्या विशेष असं काहीच करायचं नाहीये. फक्त 40,000 रुपये भरून आमची मेंबरशिप घ्यावी लागेल. एकदा का तू आमची मेंबर झालीस ना की मी तुझंच नाव मॉडेल म्हणून रिकमेंड करेन. श्रावणी, यु नो, 40,000साठी तू ही संधी सोडायस मला तरी वाटत नाही. अगं, आज तू 40,000 भरतेस, उद्या लाखो कमावशील. यू नो व्हॉट बॉबी, ही इज माय ड्रीम मॅन. त्याच्यासाठी 40,000 काय, वाटेल ते करायला तयारी मी. वाटेल ते. तुम्ही काळजी नका करू. तुमच्यासारखे गुरु आहेत फुलांची काळजी घ्यायला. किती चांगले शिष्य तयार करताय तुम्ही. आत्ताच त्याचा प्रत्यय आला मला. मी येताना देवयानीला पाहिलं शिकवताना मुलांना. हुबेहूब तुमचं रूप, म्हणजे तीच पद्धत, तोच आविर्भाव, तेच चैतन्य, तीच मुलांना आपलंसं करून घेण्याची कसं. खरंच तुम्हीच तिथे उभे आहात असं वाटलं मला क्षणभर. अगं, आमच्या कुटुंबियांनी जो ज्ञानाचा वसा घेतलाय ना, त्याची खरी वारसदार देवयानीच आहे. खूप मदत होते तिची मला. खूप कष्ट घेते ती. हुशार आहे. आणि इतक्या वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आता आपल्या शाळेला ज्युनियर कॉलेजची परवानगी मिळाली आहे. दॅट्स अ ग्रेट न्यूज. मनापासून अभिनंदन सर. नाही, यात माझं काहीही श्रेय नाही. हा, श्रेय असेल तर ते शिक्षकांचं आहे, पालकांचं आहे, विद्यार्थ्यांचं आहे, या शाळेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचं आहे. आता ज्युनियर कॉलेजला मान्यता मिळाली आहे. पुढे जाऊन सिनियर कॉलेज, वेगवेगळे डिप्लोमा कोर्सेस याची परवानगी मिळवता येईल. पण आमच्या माघारी या सगळ्याचं काय होणार? सरस्वती, हे स्वप्न माळ्याचं असून उपयोगी नाही का, मालकाचं असावं लागतं. तुमची खंत कळते मला सर, पण नका काळजी करू. देवयानी आहे ना या सगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळायला. खात्री वाटते मला. हो, नाव घेताच हजर. ये. मग दादू, तुम्हीच म्हणता ना हजर जबाबी असायला हवी. अगं, हजर जबाबी असायला हवंय ठीक आहे, पण प्रत्येक वेळेस नाव घेतल्याबरोबर हजर कशाला राहायला हवं? हे देवया. आणि या प्रियदर्शनी राजेश शिर्के. नमस्कार. नमस्कार. दादू बऱ्याचदा तुमच्याबद्दल मला सांगत असतात तुम्ही किती ब्रिलियंट आणि जिनियस आहात. इनफॅक्ट दादू तुमच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करत असतात. हेच तर प्रेम आहे सरांचं. त्यांचे आशीर्वाद आहेत हे. त्यांची आवडती शिष्या होते ना मी. पण देवयानी, आत्ता मी तुला मुलांना शिकवताना बघितलं आणि फार छान. म्हणजे मला सुद्धा तुझ्या वर्गात तुझ्या समोर येऊन बसावंसं वाटत होतं. अरे मग यायचंच ना. म्हणजे आता वर्गच काय, ही पूर्ण वास्तूच तुमची आहे. आमची फक्त नावाला आहे, पण तिला मोठं सरांनी केलंय. एक पिढी घडवण्याचं, ज्ञानदानाचं पवित्र कार्य करताय तुम्ही. यू आर रिअली व्हेरी लकी देवयानी. सरस्वती, या भागातल्या हजारो गोरगरीब विद्यार्थ्यांची आबाळ होऊ नये, त्यांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून तुझ्या सासऱ्यांनी हे ज्ञानमंदिर उभारायचं मनावर घेतलं. मी साथ दिली. आत्तापर्यंत इथवर आलो. इथून पुढे या ज्ञानमंदिराच्या कामात काहीही करण्याची संधी मिळाली ना तर ती सोडू नकोस. सर, तुमची स्टुडंट आहे मी. अशी संधी मी हातची कशी जाऊ देईन? बरं सर, येते मी. ये. अच्छा देवयानी, येते. कधीतरी घरी या ना, गप्पा मारूया.
नक्की. हरी काका, विसरलेच असते मी. तू कशी विसरशील? थँक्यू. सर, ही काही पुस्तकं आहेत आपल्या लायब्ररीसाठी आणली आहेत. बघून घ्या नंतर. हो. अच्छा, भेटूया पुन्हा. दादू, किती डाऊन टू अर्थ आहेत ना ह्या. खरंच. काय चाललंय तुझं? मॉम, आय एम व्हेरी हॅपी. तुला माहितीये मी आज कुणाला बघितलं असेल? एनी गेसेस? सांग ना. अगदी जवळून. मॉम, कुणाला बघितलंस? मॉम, मला चिमटा काढ. काय काढ तर. काय श्रावणी? मॉम, मी आज विक्रमादित्य राजे शिर्केला अगदी जवळून बघितलंय. मॉम, यु नो व्हॉट, बॉबीनी मला सांगितलं की राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या नवीन ऍड कॅम्पेनसाठी बॉबी ॲज अ मॉडेल म्हणून मला प्रेझेंट करणार आहे. अगं काय सांगतेस? मग शोनो गो माझं ते. कोण ही बॉबी? अगं ही नाही ग, हा बॉबी आहे. ही इज अ मॉडेल कोऑर्डिनेटर. हा, कधी आहे शूटिंग? ए, मलाही तुझी शूटिंग पाहायचंय. शूटिंग पाहायचंय? त्याला खूप वेळ आहे मॉम. त्यासाठी मला ती मेंबरशिप घ्यावी लागेल तिकडची. वेळ कशाला घालवतेस? आता येतानाच नाही का मेंबरशिप घ्यायची? मॉम, त्यासाठी 40,000 रुपये भरायला लागणार आहेत. आणि 40,000? मॉम, बॉबीने मला काय सांगितलं की तू आता 40,000 रुपये भर आणि त्यानंतर तू दिवसाला लाखो रुपये कमवशील. लाखो रुपये. बाबा, बाबा, मला 40,000 रुपये हवेत. 40 रुपये मागितल्यासारखेच मागतेस. अहो, तिला एक मोठं काम मिळतंय, त्यासाठी आधी 40,000 रुपये भरायचे. द्या तिला 40,000. अभिलाषा, गेल्या वर्षभरात आपण 30 ते 35,000 रुपये खर्च केलेत तिच्यासाठी. माझ्याकडे नाहीये 40,000. कुठून आणू मी? तुम्हाला मी शेवटचं सांगते हं. तिला तुम्हाला 40,000 रुपये द्यायचे. मी सुद्धा बघते 40,000 रुपये कसे देत नाहीत ते. ताईसाहेब, राजे शिर्के घराण्याचा सुनबाई आहात तुम्ही. या घराच्या मर्यादा पाळा. रस्त्यावर रंगकाम करणाऱ्या कुणा ऐऱ्यागेऱ्याच्या घरी नाही आहात तुम्ही. नील भाऊजी आले. हो ताईसाहेब. सुंदर.
अभिलाषा, अभिलाषा. काय झालं? कशाला श्रावणीला हाका मारताय? मी माझी एक फाईल सेव्ह केली होती ती का माझ्या कम्प्युटरशी. कुठे गेली श्रावणी? अहो श्रावणी, कोणीही गेलेली नाहीये मी. चालली आता कुठे चालली? हे घर सोडून. आई शाहू? प्लीज प्लीज मला अडवू नकोस. इतर मुलींचे वडील त्यांच्या करिअरसाठी घर गहाण टाकायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. माझ्या वडिलांना 40,000 काय 40 रुपये सुद्धा खर्च करायची इच्छा नाहीये माझ्यासाठी. इथे माझ्या भवितव्याची कुणालाच काळजी नाहीये. मग मी का राहायचं इथे? माझं मी बघीन काय करायचं ते. मला नाही राहायचं इथे अजिबात. श्रावू, अगं थोड्यासाठी तू घर सोडून जायचं? पुरे झालं. मी समजवेन माझ्या मुलीला. हे बघ शाहू, असं काय वागतेस आणि कुणाला सांगतेस? एक वेळ दगडाला पाझर फुटेल, पण दगडाचं काळीज असलेलं ना, त्याचं काय? तुझं चांगलं झालेलं कुणाला बघवतंय का इथे? चांगलं वाईट यातला फरक कळला ना तर काहीतरी चांगलं घडेल ना. अरे असं काय म्हणतोस मकरंद? काही नाही होईल. गेल्या वर्षभरात 30 ते 35,000 रुपये खर्च करून झाले तिच्यासाठी. आणखीन 40,000 कुठून आणू मी? मुलं हवीत तर त्याचा खर्च नको झेपायला. मुलीवर केलेल्या खर्चाचा हिशोब कसला मांडताय? अगं काकू तू तरी शांत हो. वा, आता मलाच गप्प करा. तोंड दाबून बुक्क्याचा मार आम्हीच सहन करायचा. आज माझी मुलगी घर सोडून चालले, त्याचं कुणाला काहीच नाही. हीच माया दिली का या घराने तिला? अरे काय आरडाओरडा चाललाय? तुमच्या चिरंजीवांना विचारा. आज माझी मुलगी घर सोडून निघालीये. दादू, श्रावणीला पैसे हवेत. किती हवेत ग? 40,000. देताय?